डायरेक्ट संध्याकाळी वाघच दिसला भाऊ. तो केस आप लोग गॅरेजवर चालत होत तेवढे दिया गँगने अडवलं बर का. थांबवलं टप टप टाटा केलं आलो पंक्चर वाल्याकडं. म्हणजे आपल्या कार्तिक कर तो पण पंक्चर काढित होता. त्याला म्हंटल चल आता चहा प्यायला. अभि इसको भी पता है चाय पीने के बाद ही काम होगा. तेव्हा म्हणत होता थांब 5 मिनिटं. त्याला म्हंटल 5 मिनिटं नाही लगेच चल म्हटलं. तिने पण लगेच फिल्मी स्टाईल मध्ये कॉलर वर केली और डील कन्फर्म करली. डील तो कन्फर्म हो गई थी. आ गए फिर चाय पीने. एक बोर्ड दिखा के चाय पीने शुरू कर दी. आता कुठं काय मनाला शांती झाली होती बर का चहा पिऊन. अभी सबको तो पता है चाय पीने के बाद ही काम होता है. काम चालूच होतं तेवढ्यात आपले मित्र पण आले होते बर का इथं. मग काय त्यांच्या सोबत बरेच गप्पा मारल्या. फिर से काम शुरू कर दिया और पिंटू मामा आये थे. ते म्हणत होते तू बाजूला होय म्हणे मी काम करतो. म्हटलं आता एका बाजूलाच होता तुम्ही आपल्या जोडा गाडी. त्यांनी ना आता एक हातात वेगळाच पाना घेतला होता नट तर वेगळाच होता. म्हणलं आता काय गाडी जोडून होत नाही त्याच्यापेक्षा म्हटलं तुम्ही उठा आता मी बसतो. मी इकडून बसलो ते पलीकडून बसले. ते त्यांची गाडी तर ती घरीच खोली ते बर का. वर तो मेरे को बोल रहे थे 20 सारखा तजुर्बा आहे. म्हटलं आता ही गाडी ना तुम्ही आपल्या जोडा. मी आलो डायरेक्ट मसाला दुधाच्या आपल्या दुकानावर. काय सगळे टप टप काम चालूच होते बर का. तेवढं प्रणव आला तो म्हणे 1K झाले माझे. तो म्हणत होता नाद केला पण वाया नाही गेला. मग काय तो गेला लयच थंडी वाजत होती त्याच्यामुळे नवीन ट्रेंड आणला होता. आता काय कानाला थंडी पण नाही वाजायची नुसतेच कान वर करायचे. टप टप सगळं आवरून निघालो होतो घरी. तेवढ्यात दिसला ससा पाहायला थांबलो होतो डायरेक्ट वाघच दिसला. मग काय सगळ्यांना जागा केलं बॅटरीनी पाहत बसलो. मला पण वाघ पळून गेला. तो म्हणत अजून दूध पिऊन आलेला मीच जावं आता घरी. बरं झालं तोच पळून गेला तर नादात वाद झाला असता. पण नादात झाला असता बर का.